साठविला हरी जे हृदय मंदिरी त्यांची सरली गिरझार झाला सफल व्यापार हरी आला हाका मग कैची भय चिंता त्यांची सरली गिरझार झाला सफल व्यापार तुका मने हरी काही पुरवणे त्यांची सरले गिरझार झाला सफल व्यापार पांडुरंगा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी साठविला हरी जिहे हृदय मंदिरी त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार विठ्ठल प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग चराचरी कीर्तिमंत अलौकिक धैर्यवंत संसार गतिरोधक पंढरीपत साधक मुक्ती मार्गदर्शक असणारे देहनिवासी जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील 4 चरणाचा सर्वांच्या पाठांतरातील अभंग सेवेसाठी घेतला असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय त्यांची सरली येरझार म्हणजे कुणाची येरझार सरली आणि येरझार सरण्यासाठी त्यांनी काय साधन केलं ते साधन तुकोबाराय या अभंगातून सांगतायत. विठ्ठल या अभंगावर माझ्या अल्पबुद्धीनुसार अल्पमतीनुसार अल्प वेळेमध्ये चिंतन मांडण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि तो म्हणजे असा आपल्या सर्वांना ज्ञातच आहे की ज्यांना 1 वर्षापासून वैकुंठवासी म्हणावं लागतं असे वैकुंठवासी शत्रुघ्न दादा अंगदजी कोकाटे यांच्या प्रथम पुण्य स्मरणाच्या निमित्ताने किंवा वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने त्यांच्या समस्त परिवाराकडून हा 1 दिवसीय नामयज्ञ सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या सेवेसाठी मला आपल्या गावचे आदरणीय महेश महाराज यांनी कॉल केला. ठीक आहे, अडचण होती परंतु तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, त्यामुळे मी इथपर्यंत आलेलो आहे. काय अडचण होती मी शेवटी सांगेल बरं का. तर या सेवेसाठी मला वाटते आपण सर्वजण गुणीजन मंडळी, आपलं गाव म्हणजे सर्व गुण संपन्न आहे बरं का.
हा वारकरी संप्रदायाच्या बाबतीत बोलतोय बरं का मी. आता बाकीचं काय तुम्ही बघून घ्या. तुम्हाला हां कशाचीच अडचण नाही. पक्वाजे असू द्या, गायक असू द्या. हां आमचे चौबदार बाबा पण आले बरं का. सेवेसाठी तुकोबारायांचा अभंग घेतलेला आहे. आपल्या सर्वांच्या गुणीजन मंडळीच्या चरणावर हा त्यांचा परिवार असेल, मित्रमंडळी असतील, गावातील आपण सर्वजण साधक मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या सर्वांच्या चरणावर विनम्र भावाने अभिवादन करतो आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल. आज शत्रुघ्न दादाचं वर्ष श्राद्ध आहे उद्या. मग बरीच नास्तिक मंडळी आम्हाला विचारतात, मी ज्या क्षेत्रामध्ये आहे, मी रेल्वेमध्ये सर्व्हिसला आहे, आमच्या क्षेत्रामध्ये नास्तिक मंडळीचा भरणा जास्त आहे. नास्तिक मंडळी मला म्हणतात, जे देव मानत नाही ते, महाराज आप ये कीर्तन क्यों करते हैं, आपको तो पाकिट मिलता है इसलिए आप करते हैं. आता तर काय आपलं विना पाकिटच आहे बरं का. बोलतो पुढे मी म्हटलं पाकिट के लिए नहीं करते हैं. हमारा जो वारकरी संप्रदाय है, मराठीत बोलतो बरं का, आपला वारकरी संप्रदाय असं सांगतो, आजचा दिवस म्हणजे त्यांच्या हिशोबाचा दिवस आहे, शत्रुघ्न दादाच्या हिशोबाचा दिवस आहे. ज्यावेळेस त्यांची डायरी उघडली जाईल ना, शेवटच्या पानावर काय सापडणार हो, भगवंताचं नाम आहे. आणि नामामध्ये काय ताकद आहे. हा कशासाठी हे वर्ष श्राद्धाचे कार्यक्रम करायचे. हा ज्ञानोबरायांना विचारा. पूर्वजा वैकुंठ पूर्वजा वैकुंठ ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा पूर्वजा वैकुंठ. ज्ञानोबराय सांगतात, ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ. ज्या घरामध्ये हरिपाठ होतो हा त्यांचा पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. आज शत्रुघ्न दादासाठी आपण वैकुंठाचा मार्ग तयार करायचा आहे, म्हणून आजची सेवा आहे. विठ्ठल. मला शत्रुघ्न दादाबद्दल महेश महाराजांनी, राजभाऊ महाराजांनी, भारत महाराजांनी माहिती सांगितली बरं का. वारकरी संप्रदायामध्ये त्यांचा चांगला सहभाग होता. महाराजांनी सांगितलं, टाळ आणण्यासाठी नगरहून टाळ आणण्यासाठी त्यांनी त्यांची गाडी, आता कुणी गाड्या तशा देत 7-8 हजार रुपये तरी भाडं घेतलं असतं, परंतु त्यांनी काहीतरी धार्मिक कार्यासाठी या संप्रदायामध्ये धर्म कार्यामध्ये त्यांचा उत्स्फूर्त सहभाग असायचा. परंतु काय महाराज ते गेले. तसं प्रारब्ध संपलं की माणसाला जावं लागतं महाराज. आता मी रेल्वेमध्ये आहे म्हणून तुम्हाला रेल्वेतलंच उदाहरण देतो. आपला हा प्रवास, आपलं जीवन म्हणजे एक प्रवास आहे. समजा आपण ढोकीमधून बसलो, आपल्याला जायचंय मुंबईला. कुणी मुंबईपर्यंत पोहोचतंय, प्रवास पूर्ण होतोय. परंतु कुणी पुण्यामध्येच उतरतंय. बरोबर आहे का. प्रवास अपूर्ण राहिला. शत्रुघ्न दादाचाही तसंच झालंय महाराज. एखाद्या झाडाचं जर पिकलेलं पान गळून पडलं, दुःख वाटायचं कारण नाही, परंतु जे हिरवगार पान होतं, असं हिरवगार पान 1 वर्षापूर्वी गळून पडलं, खूप मोठं दुःख आहे महाराज. ते दुःख सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना पांडुरंग परमात्म्यानं द्यावी, एवढी देवाकडे विनंती करायची आणि आपल्या अभंगामध्ये प्रवेश करायचा. विठ्ठल विठ्ठल. मला वाटतंय आपण ज्या लोकांमध्ये राहतो त्याला स्वर्गलोक म्हणतात. नाही, चुकलं, पाताळ लोक म्हणतात. बरोबर आहे ना. चुकलं का. मृत्यूलोक असं आहे का. नाही, ते वापसा आहे का बघायला होतो. उगाच चिबड झाल्या रानामध्ये फिरण्यात काय अर्थ नाही की नाही. म्हणजे वापसा आहे. म्हणजे आपण जिथे राहतो त्याला मृत्यूलोक म्हणतात. याच्यामध्ये चाल उपजेते नासे नासिले ते पुनरपी दिसे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. माऊलींनी काय सुंदर दृष्टांत दिलाय महाराज. घटिका यंत्र, घड्याळ. माऊलींनी शोध लावला बरं का घड्याळांचा. घड्याळाचा शोध माऊलींनी लावला. माऊली सांगतात घड्याळ आहे. हे जन्म मरण आपलं घड्याळासारखं चालू आहे. तर ऐका, मुद्द्यावर येतो, जास्त लांब होत नाही. तास काट्याला एक घर पूर्ण करण्यासाठी सेकंद काट्याची किती बेजारी आहे का नाही बेजारी. ती सेकंद काटा म्हणजे आपण आहेत आणि तास काटामध्ये देव आहेत. विठ्ठल विठ्ठल.
किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित मनवोनी जीव भ्याला मनवोनी जीव भ्याला किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित तुकोबारा म्हणतात किती वेळे जन्माला यायचं अहो 84 लाख योनी या पृथ्वी तलावर राहतात किती 84 लाख आणि त्या योनीमध्ये 83,99,999 योनीमध्ये फेरा घेतल्यानंतर हा दुर्लभ नरदेह प्राप्त होत असतो नाथ महाराज सांगतात नरदेह दुर्लभ जाना नरदेह दुर्लभ जाना अहो हे चाल युट्यूबला गाजलेली आहे तुम्हाला हेच आवडणार आहे आमची ऐका सांप्रदायिक ऐका नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना तयामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना गा तुम्ही वासुदेव वासुदेव मना हे आमची ओरिजिनल इलेट शिखर चालाय विठ्ठल विठ्ठल नाथ महाराज सांगतात हा नरदेह दुर्लभ नरदेह प्राप्त झालाय ना हा कशासाठी देवाने दिला हो देह देवे दिला देह भजना गोमटा भोजना का भजना भजना गोमटा हा तसा आपला वापर जास्तीत जास्त भजनासाठी चालू आहे का भोजनासाठी चालू आहे भोजनासाठी चालू आहे कुठंतरी आपण याचा विचार केला पाहिजे देवे दिला देह भजना गोमटा दुर्लभ नरदेह प्राप्त झाला परंतु या दुर्लभ नरदेहाचं सार्थकत्व जर कशात असेल तर याच नरदेहानं आपण आपली येरझार संपवू शकतो मला अभंगात लवकर यायचं बरं का बरीच प्रस्थान आहे अभंगात लवकर यायचे मला वाटतंय जाण्याच्या अगोदर कुठं जाण्याच्या अगोदर मुरुडला लातूरला मृत्यू येण्याच्या पूर्वी तसा मृत्यू आपल्या हातात मृत्यू हातात नाही महाराज क्षणभंगूर नाही भरवसा आता तर काळ असा अवघड आहे महाराज हा इतका कठीण काळ आहे घरातून बाहेर गेलेला मनुष्य घरात येईपर्यंत खात्री नाही महाराज दुर्लभ कठीण काळ चालू आहे हा कधी मृत्यू येईल हे सांगता येत नाही अहो जीवाचा सोडा मृत्यू लोकामध्ये जे आले जीव सोडा या मृत्यू लोकामध्ये ज्या ज्या देवादिकांनी अवतार घेतले त्या देवादिकांना देखील जावं लागलं तुकोबाराय सांगतात येत नाही उरो आले अवतार येरते पामर जीव केते येरते पामर जीव केते तुकोबाराय सांगतात इथं येणारा प्रत्येक जण एक नाही एक दिवस जाणार आहे भले तो कोणत्याही जातीचा असू द्या भले तो कोणत्याही धर्माचा असू द्या स्त्री असू द्या पुरुष असू द्या किंवा किन्नर असू द्या प्रत्येकाला एक ना एक दिवस जाणं आहे आणि याचाच विसर माणसाला पडला बरं का विसर पडला महाराज प्रत्येकाला जाणं आहे काय तुकोबारायांनी दृष्टांत दिला महाराज हा येत उरो नाही आले अवतार तुकोबारा म्हणतात अवतार संपले येरते पामर जीव किती आपली जीवांची काय कथा आहे देवादिकांना जावं लागलं परंतु जाण्याच्या पूर्वी या दुर्लभ नरदेहाचं प्राप्त झालेल्या नरदेहाचं सार्थकत्व करून जावं विठ्ठल विठ्ठल या नरदेहाचं महत्व आहे महाराज हा बरेच विषय मला मांडता येतील वेळ अपुरा आहे अगदी 2 मुद्दे मांडतो याच नरदेहानं आपण देव मिळवू शकतो का तुमच्या गावातल्या कोणी एखाद्या बैलानं देव मिळवलाय म्हशीनं टोनग्यानं शिळीनं नाही महाराज याच नरदेहानं आपण देव प्राप्त करू शकतो हा हा नाथ महाराज सांगतात आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेण्यासाठी आनंद पदवी घेण्यासाठी आनंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेण्यासाठी आनंद पदवी घेण्यासाठी आनंद पदवी घेणे धन्यामी जन्मालो धन्यामी जन्मालो नाथ महाराज सांगतात याच आयुष्याच्या साधनानं आपल्याला आयुष्य मिळालंय ना नरदेह मिळाला ना मग काय करा हा देव प्राप्त करा याच नरदेहानं आपण देव मिळवू शकतो
हा दुसरा मुद्दा सांगतो, या नरद्याचं काय महत्व आहे. हा ज्ञानेश्वरीमध्ये माऊली सांगतात, तैसेचे शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरा पडे. मला अभंगात प्रवेश करायचा, येरझार संपवायची. किंबहुना येर झारे चिरा पडे. याच नरदेहानं आपण तैसेची शरीरे, याच शरीरानं शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरा पडे. याच नरदेहानं आपण येरझार संपवू शकतो. हा तुकोबराय उपदेश करत आहे. बाबा हो, हा नरदेह वाया घालू नका. या नरदेहाचं सार्थकत्व करून घ्या. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. आयुष्याचा नाश करू नका. हा देव मिळवण्याचा प्रयत्न करा. हा येरझार संपवण्याचा प्रयत्न करा. जेणे नये जन्म यमाची यातना, ऐसिया साधना करा काही. हा तुकोबराय उपदेश करत असताना एक साधक तुकोबरायकडे गेलेला आहे. तुकोबराय, तुम्ही सांगताय येरझार संपवण्याचं काहीतरी साधन करा. ठीक आहे, आम्हाला मान्य आहे, परंतु आम्ही अज्ञानी जीव आहेत. हा तुमचा जन्म कशासाठी आहे? तुम्ही अवताराला आले कशासाठी? अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जड जीव. आम्हा जड जीवांचा उद्धार करण्यासाठी तुम्ही आले ना. मग तुम्हीच आम्हाला साधन सांगा की आम्ही असं काय साधन करावं की ज्या साधनानं आमची येरझार संपली पाहिजे. हा त्यावेळेस तुकोबाराय सांगता, साधनं बरीच आहेत. मलाही बरीच तुकोबारायांच्या प्रमाणानं साधनं सांगता येतील, परंतु मला अभंगातलं साधन सांगायचं. या अभंगामधून तुकोबाराय हा काय साधन सांगतात ते, साठविला हरी जिही हृदय मंदिरी. हा तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात ते साधन सांगतायत की ज्याने हा येरझार संपवली, त्याने कोणतं साधन केलं तर त्याने आपल्या हृदयामध्ये हरीला साठवलं. आजचं कीर्तन विनोदी नसते बरं का, आणि विनोदी नसलं की लोकांनी जड जाते. देवाचे चरित्र नावडे सर्वथा, विनोदाची कथा गोड वाटे. आपण कॅसेट बदलावं लागते काय की वाटायले मला पण बरं का. तुकोबाराय सांगतात, ज्यांनी आपल्या हृदयामध्ये हरीला साठवलं त्यांची येरझार संपली. एक जण उठला, तुकोबाराय तुम्हाला बहुतेक माऊलींचा हरिपाठ पाठ नाही का? आमच्या हृदयामध्ये हरी नसावा आणि मग तुम्ही साठवायला सांगायला पाहिजे. हा अहो माऊली तर हरिपाठामध्ये सांगतात ना की तो हरी सर्वांच्या हृदयामध्ये आहे. सर्व घटी राम देहा देही एक, सर्व घटी राम देहा देही एक. सूर्य प्रकाशत सूर्य प्रकाशत सकरश्मी हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना. सर्वा घटी राम देहा देही एक. माऊली सांगता सर्वांच्या हृदयामध्ये देव आहे. मग देव नसावा आणि मग तुम्ही साठवायला सांगावा. आमच्या हृदयामध्ये देव असताना तुम्ही का साठवायला सांगताय? तर याचं उत्तर असं आहे महाराज, आपल्या हृदयामध्ये देव होता. मी धाडसानं बोलतो बरं का. आपण तो हृदयामधून बाहेर काढला, पहिलं कारण. दुसरं कारण, तो आहे सामान्य रूपाने आहे, आपल्याला त्याची ओळख नाही. त्याची ओळख, त्याचं ज्ञान आपल्याला नाही. कस काय तुम्ही असं कस काय म्हणताय? पटवून देतो मी. एक भिकारी होता पंढरपूरमध्ये, भीक मागायचा. त्याने लाखो रुपये जमवले. ऐका बरं का, लाखो रुपये जमवले. हा त्याने एक झोपडी बांधली होती. त्या झोपडीमध्ये तो राहायचा. आता लाखो रुपये असे झोपडीमध्ये ठेवायचे कसे, म्हणून त्याने काय केलं, ज्या बाजावर तो झोपायचा त्या बाजाच्या खाली खड्डा घेतला. त्या खड्ड्यामध्ये एक डेरा ठेवला आणि त्या डेऱ्यात पैसे ठेवायचा. लाखो रुपये जमवले. त्याचा मुलगा शाळेला बोर्डिंगला टाकलेला होता. हा मी मगाशीच बोललो, क्षणभंगुर नाही भरवसा. अचानक तो भिकारी वारला. भिकारी गेल्यानंतर आता मुलाचे पैसे बंद झाले. आई तर अगोदरच गेलेली होती. आता त्या मुलाची शाळा सुटली. मग ते मुलगा काय करील? त्यानं काय करायला पाहिजे? जो बाप करतोय तोच करणार. तो पंढरपूरमध्ये आला, तो पण भीक मागू लागला. तो मुलगा भीक मागू लागला.
दररोज काय 5, 50, 100, 1000 नाही बरं का, असू बी शकतात. मध्ये एक प्रकरण उघडकीस आलं, एका भिकाऱ्याच्या अकाउंटला 1 कोटी रुपये निघाले म्हणे. भिकारी पण आता स्टँडर्ड झाले महाराज. हा, याने आपलं काय जमल ते गल्ला जमवायचा, कुठल्या तरी एखाद्या डब्यामध्ये ठेवायचा. आता मला सांगा, त्याच झोपडीमध्ये तो झोपायचा, त्याच बाजावर झोपायचा. आता मला सांगा त्याच्याकडे पैसे आहेत का नाहीत? लाखो रुपये जे बापाने जमून ठेवले होते त्याच्याजवळ आहेत का नाहीत सांगा? आहेत. तरी पण भिक्का मागतोय. हा, मला हे पाहिजे होतं. त्याला ते पैसे बाजाखाली एका मडक्यामध्ये लाखो रुपये पुरून ठेवलेले आहेत याचं ज्ञानच नाही. हा, दृष्टांत संपला. आपल्या हृदयामध्ये देव आहे याचं आपल्याला ज्ञानच नाही, म्हणून संत साठवायला सांगतात विठ्ठल विठ्ठल दुसरं कारण मी सांगितलं होतं की आपण हृदयामधून देवाला बाहेर काढलेलं आहे. या अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात बघा, साठविला हरी जिही हृदय मंदिरी. देव कुठं राहतो? स्मशानात, उकिरड्यावर? देव मंदिरात राहतो. जोपर्यंत आपण आपल्या हृदयाचं मंदिर करत नाही, हा, तोपर्यंत देव मंदिरात येत नाही. आपण आपल्या हृदयाचा उकिरडा करून टाकला महाराज. हा, उकिरडा कळतो ना, उकांडा. उकांडा कसं काय? या उकिरड्यावर आपण अशी घाण भरली. कशाची घाण भरलेली आहे? विकारांची घाण भरलेली आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि अहंकार या विकारानं आपण आपलं हृदय मलिन केलेलं आहे. त्यामुळे कसं मलिन केलेलं आहे सांगू का? एक जणाच्या पोटात दुखायला, एवढं पोटात दुखायला गडाबडा लोळायला लागला. आपलं हृदय कसं, चित्त कसं आपलं मलिन आहे बघा. गडाबडा लोळायला लागला. मग तुमच्या इथं काय डॉक्टरांचं नाव आहे? बाळासाहेब महाराज आहे की नाही? बाळू महाराज. आपलं डॉक्टर बाळासाहेब लोमटे, बरोबर आहे? लोमटे डॉक्टरकडे ऍडमिट केला. 4 दिवस ठेवलं, काही फरक नाही. पोट दुखायचं काय राहीना. डॉक्टर म्हटले आपल्याकडे इलाज नाही, डायरेक्ट अश्विनीला सोलापूरला न्या. 8 दिवस अश्विनीला ठेवला, काही फरक नाही. गावाकडून माणसं गेल्यावर तर गडाबडा जास्तच दुखायचं. डॉक्टरने सगळ्या ट्रीटमेंट केला, सगळं सोनोग्राफी केलं, एक्सरे केलं, सगळं करून बघितलं. हा, सगळे प्रयोग करून झाले महाराज, काहीच फरक नाही. डॉक्टरने अशी मीटिंग बसवली, बोलवा म्हटले त्या पेशंटला मधात बसवलं. हा, चौकून ते डॉक्टर बसले. तुम्ही पहिले पेशंट आहेत की आम्ही सगळे इलाज केले, परंतु तुमचं दुखणं काय राहिलेलं नाही. खरं सांगा बरं, तुमचं दुखणं कधीपासून आहे? खरं सांगा, तुमचं पोट कधीपासून दुखतंय? हा, तुम्हाला खरं सांगावंच लागेल का? सांगावंच लागेल म्हटले. हा, बोला कधीपासून दुखतंय? म्हटलं सख्या भावाच्या बोरला 5 इंच पाणी लागल्यापासून दुखतंय मला. पटलं तुम्हाला बरं काही? पटलं महाराज. असलं आपलं हृदय आहे महाराज. डॉक्टरने पोराला फोन केला, ए बाबा मला याला घेऊन जा, रुपया देऊ नको बिल म्हटले, घेऊन जा. संध्याकाळी ह्याच्या हातानं तुझ्या चुलत्याच्या बोरमध्ये दगड टाक म्हटले. असल्या हृदयामध्ये देव येणार नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे चित्त, तुका म्हणे चित्त, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ. तुका म्हणे चित्त, तुका म्हणे चित्त, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ. तुका येऊनी गोपाळ राहे तेथे, येऊनी गोपाळ राहे तेथे. विश्वास तो करी, विश्वास तो करी, विश्वास तो करी स्वामी वरे सत्ता. विश्वास तो करी, विश्वास तो करी, विश्वास तो करी स्वामी वरे सत्ता. का म्हणे चित्त करावे निर्मळ. एकदा का चित्त निर्मळ केलं, येवोनी गोपाळ राहे तेथे. हा, जुन्या काळी बघा कंदील होते. कंदील सर्वांना माहित आहेत ना, बरोबर आहे? हा, मी पण कंदिलावर अभ्यास केलेला आहे बरं का. हा, कंदील रात्रभर जर चालू राहिला तर त्याला आतमधून काय येते? काजळी येते. तो दिवसा जरी चालू असला तरी प्रकाश पडतो का? बाहेर पडत नाही. कारण काय असतो? त्याच्यावर काजळी आलेली असते. तसा आपल्या हृदयामध्ये देव आहे, परंतु आपल्या हृदयाला विकारांची काजळी आलेली आहे.
आणि ही काजळी काढल्याशिवाय तो कंदील काच स्वच्छ केल्याशिवाय प्रकाश बाहेर येत नाही. तसं जी चित्तावर विकारांची काजळी आलेली आहे, ती काजळी काढल्याशिवाय देव आपल्याला हृदयामध्ये दिसत नाही. विठ्ठल 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 म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ. अहो तुकोबाराय तुम्ही सांगितलं चित्त निर्मळ करायला, पण करायचं कसं? आता मला आठवलं बरं का, गुरुवर्य राऊत महाराजांनी पंढरपूरमध्ये सांगितलं होतं, आपण मोकळी घागर घ्या आणि पाण्यामध्ये बुडवा. पाणी आतमध्ये जातं का? जात नाही. का जात नाही हो? आतमध्ये हवा असते. जशी हवा बाहेर काढतो, थोडी वाकडी गेली की हवा बाहेर निघते आणि पाणी आतमध्ये जायला सुरुवात होतं. म्हणजे काहीतरी बाहेर काढल्याशिवाय काहीतरी आतमध्ये जात नाही. म्हणजे विकार बाहेर काढल्याशिवाय देव या चित्तामध्ये येत नाही. तुम्ही सांगितलं चित्त निर्मळ करायला, विकार बाहेर काढायला, पण काढायचे कसे? कसे काढायचे सांग. एक डोकीचे ग्रस्त, डोकीच्याच घेतो बरं का, वाघुलीचे घेऊ? वाघुलीचे घेतो. नको, तुमच्या कशाला अंगावर, माझ्या अंगावर घेतो. एक वाघुलीच्या व्यक्तीनं त्याला 6 मुलं होती. मग काय केलं, 6 मुलासाठी त्यानं विचार केला, गावात जागा पुरत नाही. आता काय करायचं? त्याने धाराशिवला 6 प्लॉट घेतले, जागा घेतली आणि 6 रूम बांधल्या. कोणासाठी? माझी मुलं मोठं झाल्यानंतर गावात मला जागा पुरत नाही, ती धाराशिव मध्ये 6 जण राहतील, तिकडेच काम करतील. आणि 6 रूम बांधल्या आणि त्या भाड्याने देऊन टाकल्या. 10-15 वर्षाचा काळ गेला. याच्या 6ही मुलाची लग्न झाली. यांना आता विचार केला, आता गावामध्ये जागा पुरत नाही, आता यांना धाराशिवला हलवलं पाहिजे. म्हणून रूम खाली करण्यासाठी धाराशिवला गेला. त्या 6 भाडेकरूंना त्यानं विनंती केली, बाबा माझ्या मुलाचे आता लग्न झालेले आहेत, तर तुम्ही काय करा, आता माझ्या रूम खाली करा, या खोल्या खाली करा. नाही महाराज, ते तयार झाले नाही. त्यांनी पाहिले, भोळा आहे, आम्ही खाली करत नाही म्हटले, आम्ही आता मालक झालो. तुला कुणाला घेऊन यायचं ते ये म्हटले, आम्ही आता रूम खाली करणार नाही, आम्ही 15 वर्ष झाले या रूम मध्ये राहतो. टेन्शन आलं महाराज. गरीब होता, खरंच भोळा होता, करायचं काय? धाराशिवच्या स्टँडवर बसला, डोक्याला हात लावून बसला. आता घरी जाऊन मुलांना काय सांगू? डोक्याला हात लावून बसला, चिंता करत बसला. त्यावेळेस त्यांना एक वकील भेटला. वकील म्हटलं, बाबा काय झाले? असं असं झाले. अहो तुम्ही तर वारकरी सांप्रदायिक दिसता, गळ्यामध्ये माळ आहे. हो मी वारकरी आहे. मग मी एक सांगतो, तो इलाज करा. मला रुपया देऊ नका. ठीक आहे म्हटले, सांगा. हा बॉन्ड घेऊन जावा म्हटले, माझ्याकडून एक बॉन्ड घेऊन जावा आणि तुम्ही त्या 6 जणांना भाडे करून ना अखंड हरिनाम सप्ताह करण्याची परवानगी मागा. मी काय सांगायलोय? विकाराचं सांगायलोय बरं का, हृदयातून विकार काढायचे कसे. परवानगी मागा. ठीक आहे म्हटले. मग काय होईल? तुम्ही करा तर म्हटले, मी सांगतोय ते करा. ठीक आहे. हा बॉन्ड घेऊन गेला. बाबा हो, मी तुम्हाला रूम तुमच्या नावावर करून देतो, पण एक मला माझी इच्छा आहे, माझी एवढी इच्छा पूर्ण करा. काय तुमची इच्छा आहे? मला या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह करायचा आहे, फक्त मला तुम्ही बॉन्डवर 6 दिवसाची परवानगी द्या, 7 दिवसाची. ठीक आहे म्हटले. ह्याने वरचं वाचलंच नाही, डायरेक्ट सह्या मारल्या. 6च्या 6 जणांनी सह्या मारल्या. वरी लिहिलं होतं अखंड हरिनाम सप्ताह, लिहिलंच नव्हतं. सप्ताह लिहिलंच नव्हतं. ह्याने काय विचार केला, किती दिवसाचा सप्ताह असतो? 7 दिवसाचा. झाला चालू. मस्त स्टेज मारलं महाराज. स्टेज मारलो, 6 करणे आणले. आमच्या निखिल दादालाच बसवलं तिथं. भारी करणे लावले. 6 जणांच्या घरावर 6 करणे लावले. ह्यांचे भजन चालू केलं. कोणतं भजन चालू केलं म्हणायचं का? राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम. जी महाराज भजन जे चालू केलं, फुल आवाज सोडून दिला. काय महाराज, ह्यांचे घरात बोललेलं ऐकू ना, बाया वैतागून गेल्या ना. ही तर दिवसभर कामाला निघून जायचे. घरात आपण काय बोलतोय एकमेकाला तेच त्यांना समजत नव्हतं. परंतु त्यांनी सांगितलं, बायानो गोंधळ करायचा नाही, 7 दिवस सहन करायचं. 7 दिवस सहन केलं की लाखोची इस्टेट आपल्याला फुकट मिळणार आहे. मग फुकट मिळाल्यावर लोक काय बी करतील, कोरड्या विहिरीत उड्या मारतील की राव. काही अडचण नाही म्हटले, 6 दिवस सहन करू. 6 दिवस झाले. 7वा दिवस संपला, 8वा दिवस चालू झाला, तरी चालूच. बाया म्हणल्या, 8वा दिवस चालू झाला, तुम्ही तर म्हणला 7 दिवसात संपत आहे. असेल म्हटलं 11 दिवसाचा असेल, जाऊ दे अजून सहन करा. बळ 11 दिवस सहन केलं. यांना वाटलं 11व्या दिवशी काला होईल. कशाचा काला?
12व्या दिवशी बी चालू. सगळी जण 6 जण मिळून गेले त्यांच्याकडे. ओ बाबा, तुम्ही 7 दिवसाचा सप्ताह म्हटले होते, 11 दिवस झाले. ती म्हणला आज 12वा दिवस उजाडला तरी चालूच आहे. ती म्हटलं सप्ताह कोण म्हटलं होतं तुम्हाला? मी अखंड हरिनाम म्हटलं होतं. बघूवर म्हटले बॉन्ड. बॉन्ड बघितला तर काय अखंड हरिनाम. घरात गेली महाराज, बायली म्हणली गाशा गुंडाळा, बारदाना भरा, रातोरात घर खाली करून निघून गेली. दृष्टांत संपला. या हृदयरूपी घरामध्ये या 6 विकारांनी कब्जा केलेला आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि अहंकार या 6 जणांनी आपल्या या हृदयरूपी खोलीवर कब्जा केलेला आहे. आता या 6 जणांना बाहेर काढण्यासाठी अखंड हरिनाम घेतल्याशिवाय हे बाहेर जात नाहीत. तुका मने देह, तुका मने देह, तुका मने देह भरिला विठ्ठले, तुका मने देह भरिला विठ्ठले. मला वाजवायचंय बर का. हा, एकदा का आपल्या या देहामध्ये आपण विठ्ठल भरला म्हणजे या हृदयरूपी घरामध्ये विठ्ठल देवाला भरलं, काम क्रोध केले घर रिथे. म्हणजे तुकोबाराय म्हणतात चित्त निर्मळ करा, तो हरी आपल्या हृदयामध्ये येऊन राहतो. हा, एक जण लगेच उठला, महाराज एवढा मोठा हरी, हरी काय लहान आहे का? एवढा मोठा हरी, किती मोठा हरी आहे? एवढा प्रभू भावे. एवढं माप आहे का? काय काय हरीचं माप दिले का कुठं? एवढा 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 मापच नाही. ब्रह्म सर्वगत सदा सम, किंवा हा आहे वनमाळी जेते तेथे, जळी स्थळी काष्टी पाशानी सकळ आहे वनमाळी जेते तेथे. या चराचरामध्ये जो भरून उरलेला आहे, एवढा व्यापक असणारा हरी, हृदयामध्ये आपलं हृदय किती छोटा आहे हो. या हृदयामध्ये साठवायचा कसा? कसा साठवायचा? त्याच अभंगामध्ये उत्तर आहे. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे, होय भक्ती केला तैसा पूर्वे धराल ते इच्छा. भावे, भाव शब्द महत्वाचा आहे. शाळेमध्ये तुला पृथ्वी गोल शिकवला का सरांनी? शिकवला. गोल असतो तो. पृथ्वी किती मोठी आहे महाराज? आपण माप काढू शकत नाही. आपल्या डोळ्यानं आपण सगळी पृथ्वी पाहू शकत, एवढी मोठी पृथ्वी. आणि शाळेमध्ये किती? फुटबॉल एवढीच असते, आहे की नाही? शाळेमध्ये फुटबॉल एवढीच पृथ्वी असते. मग ती फुटबॉल एवढी केली कशी? त्याला स्केल लावलेलं असते. एवढ्या लाख किलोमीटरला एवढं mm, एवढं सेंटीमीटर, असं ते माप असतंय. तसं इकडं पण एक स्केल आहे. एवढ्या मोठ्या हरीला हृदयामध्ये साठवण्यासाठी पण इकडं स्केल आहे. ते भावाचं स्केल आहे. हे भावाला भाव बळे आकळे येरवी ना कळे. भाव असला की होय भक्ती केला तैसा. आपण जर मनामध्ये इच्छा निर्माण केली, देवा आमच्या हृदयामध्ये येऊन राहावा, आपली इच्छा पूर्ण करतो, तो व्यापक असणारा परमात्मा आपल्या हृदयात येऊन राहतो. विठ्ठल विठ्ठल. उदाहरण दिल्याशिवाय पटतच नाही हो लोकांना. लोक म्हटले काय महाराज सांगता तुम्ही, काय तुकोबा सांगताय? एवढा मोठा हरी असा कोणी साठवलाय का याच्या अगोदर? सांगतो म्हटले. 2-4 उदाहरण आहेत, फक्त स्पर्श करून जातो. पहिलं उदाहरण आहे संत सावतामाळी महाराजांचं. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबीरी अवघा झाला माझा हरी, अवघा झाला माझा हरी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. सावता महाराज आपल्या कर्मालाच देव म्हणायचे. आणि सावता महाराजाचं महत्व, नामदेव महाराजांना ते महत्व वाटत नव्हतं. म्हणून नामदेव महाराजांना सावता महाराज किती श्रेष्ठ आहेत हे पटवून देण्यासाठी देवानं नाटक केलं. आपल्या सर्वांना तो दृष्टांत माहीत आहे. देव पुढं पळतोय, नामदेव महाराज पाठीमागून पकडण्यासाठी पळतायत. देव सावता महाराजांच्या मळ्यात शिरले. सावतोबा मला लपवा, मला लपवा, माझ्या माग चोर लागलाय. सावता महाराज म्हणले सगळ्या जगाचा तू सगळ्यात मोठा चोर, दहीला पंढरीचा चोर, आणि तुझ्या माग असा कोण चोर लागलाय? बरं काय पण असू द्या, मला हृदयामध्ये मला लपवा, लपवा. आता कुठं लपवायचं? असं जागा नाही की तू जिथं नाही, आता तुला कुठं लपवू? तुमच्या हृदयामध्ये लपवा म्हटल्यानंतर मागचा पुढचा विचार केला नाही. हातात विळा होता, त्या विळ्याने आपली छाती फाडली.
साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. सावता महाराजांनी हरीला हृदयामध्ये साठवलं. हा, दुसरं उदाहरण द्यायचं असेल तर हनुमंतरायाचं उदाहरण आहे. हा, रावणाचा उद्धार करून आल्यानंतर चुकलं काय? बरोबर आहे. नाम चांगले चांगले माझे कंठी राहू भले, कपिकुळ उद्धरिले मुक्त केले, मुक्त केले राक्षसा. कपिकुळाचा तर उद्धार केलाच, रावणाचा देखील उद्धार केला. आणि प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये आल्यानंतर हा सर्वांना बक्षीस वाटपाचा कार्यक्रम चालू आहे. सगळ्यांना बक्षीस दिलं, परंतु हनुमंतरायाला प्रभू रामचंद्राने बक्षीस दिलं नाही. सीताई साहेबाला राग आला. हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी, एवढे महाबळी हनुमंतराय. हनुमंतराय जर रामायणातून वगळले तर रामायण एवढं मोठं कार्य आहे, हनुमंतरायाला बक्षीस दिलं नाही. सीताई साहेबांनी गळ्यातील नवरत्नाचा हार काढला आणि हनुमंतरायाला बक्षीस म्हणून दिला. हनुमंतरायांनी तो हार घेतला, जय श्रीराम म्हणून उड्डाण केलं, झाडावर जाऊन बसले. झाडावर गेले महाराज, ते एक एक मणी काढायचे, दाताखाली धडायचे, त्याच्यामध्ये काहीतरी पाहिजे फेकून द्यायचे. कशाचा हार? या आपल्या ह्याच्या माळाचा नाही, इथं बाजारात मिळते ती. कसले असते त्याला काय म्हणते ती? काचच असते ती. अहो, नवरत्नाचा हार, हा, ज्याचं मूल्यच लागू शकत नाही असा मौल्यवान हार हनुमंतराय एक एक मणी काढायले आणि फेकून द्यायला. सीताई साहेबाला राग आला. याच्यामुळेच म्हटलं यांना काय बक्षीस दिलं नाही रामानं. ओ हनुमंतराय, एवढा मी अमूल्य असणारा मौल्यवान असणारा नवरत्नाचा हार तुम्हाला दिला आणि तुम्ही फेकून देताय, मणी फेकून देताय, काय पाहताय त्याच्यामध्ये? हनुमंतरायाने सांगितलं, या नवरत्नाच्या मण्यामध्ये मी माझा राम आहे का हे पाहतोय. सीताई साहेबांना राग आला. म्हटलं तुम्ही त्याच्यामध्ये राम पाहताय, तुमच्यात तरी आहे का? असं म्हटल्यानंतर मागचा पुढचा विचार केला नाही. हनुमंतरायाने आपली छाती फाडली आणि हृदयामध्ये पंचानन दाखवले, आहे का नाही? हा देव दाखवला. याला म्हणतात साठविला हरी जिहे हृदय मंदिरी. आणि ज्यांनी हे साधन केलं त्यांची सरली येरझार, झाला सफल व्यापार विठोबार कुमारी. साठविला हरी, साठविला हरी जिहे हृदय मंदिरी, त्यांची सरली येरझार, झाला सफल व्यापार. तुकोबाराय सांगतात, ज्यांनी आपल्या हृदयामध्ये हरीला साठवलं, ज्यांनी आपलं चित्त निर्मळ केलं, हरी आहो आता मंदिरी, नाही कोणी दुसरे घरी. हे चित्त निर्मळ ज्यांनी केलं आणि त्यांच्या हृदयामध्ये हरी येऊन राहिला, त्यांची येरझार संपली, त्यांची सरली येरझार, झाला सफल व्यापार. हा जन्म मरणाचा व्यापार सफल झाला. तो का म्हणे, बीज भाजूनी केलेलाही आम्हा जन्म मरण नाही, त्यांची सरली येरझार, झाला सफल व्यापार. मग ज्यांनी देवच मिळवला, ज्यांच्या हृदयात देव आला, आता त्यांना कशाची भीती असेल का? ज्यांनी देवच मिळवला, आपल्याला भीती कशाची असते? अहो नाग नाग नाग, नागाची नाही, भीती यमाची आहे. आपल्या प्रत्येकाच्या माग यमाची भीती आहे, काळाची भीती आहे महाराज. परंतु ज्यांनी देवच मिळवला, आता त्यांना काळाची भीती राहत नाही. उलट तुकोबाराय आहे, वैकुंठाला जात असताना विमानामध्ये चढत होते, तर एक पायरी कमी होती, पाय वरती ठेवता येईना. काय करावं काय करावं? तुकोबाराने कुणाला हाक मारली? ए काळ तोंड्या यम्या म्हटले. काय म्हटले? यम बी आमच्यावर गेलाय बर का. बरोबर कसा आहे? बरोबर ठीक आहे. आजच्या कीर्तनातला तो विषय नाही बर का. यमाला बोलवलं, त्या यमाची पायरी केली आणि जगा काळ काय आम्ही माथा दिला पाय, आणि त्याच्या माथ्यावर पाय देऊन तुकोबारा विमानामध्ये चढले. म्हणजे ज्यांनी देव मिळवला, आता त्यांना कुठली भीती राहत नाही. अभंगाचं तिसरं चरण. हरी आला हाता, हरी आला हाता, हरी आला हाता, हरी आला हाता, हरी आला हरी आला हाता, हरी आला हाता, हरी आला हाता, हरी आला हाता,
कैची भया चिंता मग कैची भया चिंता मग कैची भया चिंता मग कैची भया चिंता कांची सरणी येरधार कांची सरणी येरधार हरी आला हाता मग कैची भय चिंता. अभंगाच्या तिसऱ्या चरणात तुकोबाराय सांगतात ज्यांच्या हरी हाताला आला, हाताला म्हणजे ताब्यात आला, वाढवत नाही बरं का, आता वाढवत नाही, आपल्याला वेळेमध्ये संपवायचंय. हरी आला हाता, ज्यांनी देवच मिळवला त्यांना आता भय राहत नाही आणि चिंता देखील राहत नाही, काळाचं भय राहत नाही. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. का व भय नाही? देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. आम्हाला आता काळाचं भय राहत नाही. हरी आला हाता मग कैसी भय चिंता. आता चिंता कोणती आपण करतो? काय चिंता करतो आपण? बोर घ्यायला लागलो तर बोरला पाणी लागेल का नाही, बरं लागलं तर टिकल का नाही, शेजाऱ्याने जर त्याच्या शेजारी बोर मारलं तर माझं पाणी त्याला जातं का काय, याची चिंता. गाय जर विणार असेल तर गोरा होतोय का कारवड होतोय, याची आपण संसाराची चिंता करू. मला सांगायचं काय, उगा मी आता खेड्यात कीर्तन करायला म्हणून ही गावरान भाषा बोलतो बरं का. आपण याची चिंता म्हणजे सांगायचं काय, आपण संसाराची चिंता करतो, परंतु आपण संसाराची चिंता केली नाही पाहिजे. तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी. चिंता करायची नाही महाराज. चिंता जर कशाची करायची असेल तर नाठामध्ये तुकोबाराय सांगतात काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. या अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकोबाराय म्हणतात ऐसे चिंता करे सदा सर्व काळ. आणि हेची करी तळमळ. हीच तळमळ आपण केली पाहिजे, हीच चिंता आपण केली पाहिजे. कोणती? काय मी उद्धार पावेन, माझा उद्धार होईन का, माझा उद्धार होईन का, नरदेह मला प्राप्त झालाय, माझं येरझार संपेल का, याची आपण चिंता केली पाहिजे. परंतु तुकोबाराय म्हणतात चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी आणि प्रवेश भितरी केला देवे. कोणत्या? आपल्या घरात नाही, या हृदयरूपी घरामध्ये, हृदयरूपी गोकुळामध्ये एकदा का देवानं प्रवेश केला ती चिंता दूर पळून जाते. म्हणजे ज्या कारणामुळे आपली येरझार संपायला अडचण येते, ऐका, ज्या कारणामुळे आपला उद्धार होण्यास अडचण येते अशा काही उऱ्या आहेत. उरी समजते ना, गतिरोधक उरी असते बघा. उरी स्पीड 100 न चाललेला असला गतिरोधक दिसला की 0 वर यावं लागतंय, ही उरी आहे. अशा 3 उऱ्या मी सांगणार आहे बरं का. तुकोबाराय म्हणतात हा जो हरी आहे, हरी म्हणजे हरण करणारा हरी, जो हरण करतो हा हरी या 3 उऱ्याचं हरण करतो, तो काही शिल्लक ठेवत का म्हणे हरी काही बुरोने दी उरी. या 3 उऱ्या सांगतो आणि धावत्या वेगामध्ये सांगून अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये. तसं 9:30ला तुम्ही विना दिलाय बरं का माझ्याकडे. मी काय ठरवून येणार नाही. 9:30ला दिलाय म्हणजे 11:30 पर्यंत चालायला पाहिजे, पण आरती सहित संपू 11:30 बरं का. तर मला 3 उऱ्या सांगायच्या. 3 उऱ्या म्हणजे ज्या कारणामुळे आपली येरझार संपत नाही, म्हणजे ज्या कारणामुळे आपल्याला पुन्हा जन्माला यावं लागतं, ती 3 कारणं, त्या 3 उऱ्या हरी शिल्लक ठेवत नाही. कोणत्या 3 उऱ्या आहेत? ऐका, आता काय चाल म्हणायचा विषय नाही बरं का, आता अभंग 16 संपून गेलाय, आता लक्ष देऊन ऐका. 3 कारण आहेत की ज्या कारणामुळे आपल्याला पुन्हा जन्माला यावं लागतं. प्रमाणशीर बोलतो. बायकोचा मार खाल्ल्यामुळं, दुकानदाराची उदारी बुडवल्यामुळं, अजून एक काय आठवण गेलो, हीच आहेत का? नाही ना, नाही, चांगला वापसा आहे, अजून टिकून आहे वापसा. 3 कारणं अशी आहेत. पहिलं कारण आहे केलेलं पाप फेडण्यासाठी माणसाला पुन्हा जन्माला यावं लागतं. केलेलं कर्म चुकत नाही, फेडावंच लागतं, त्यासाठी जन्म घ्यावा लागतो. आणि वासना, या वासनेमुळे माणसाला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. या 3 कारण आहेत महाराज. पहिलं कारण मी काय सांगितलं? पाप. जन्मा येणे घडे पातकाचे मूळ, संचिताचे फळ आपुलिया. तुकोबाराय सांगतात आपण जन्माला काय येतो, आपली येरझार का संपत नाही, आपल्याला पुन्हा काय मनुष्याचा मिळत
डुकराचा मिळू शकतो, जे दिसत नाही आपल्या डोळ्याने त्याचा पण मिळू शकतो. 84 लाख युनियत बरं का. कसं पाप केलेलं फेडण्यासाठी कसं पुन्हा जन्माला यावं लागतं दृष्टांत सांगतो ऐका. एक साधू, एक वारकरी महात्मा वारीला चालले. कुठं? जगदीश्वराच्या. त्यांचं नाव होतं संत सज्जन कसाई बाबा. वारी करत असताना जुने वारकरी काय जेवायला वगैरे धाब्यावर थांबत नव्हते बरं का. आता आमच्या गावातून गाडी जाते धाब्यावर जेवायला थांबते. आता काय सांगावं महाराज. धाब्यावर थांबत नव्हते, त्यांचे मुक्काम ठरलेले होते. बरोबर मुक्काम ठरलेले होते. मग एका घरी थांबल्यानंतर कसं असतं महाराज, जसा देव आहे तसे इतर गोष्टी पण आहेत. सगळं निगेटिव्ह जेवढं आहे तेवढं पॉझिटिव्ह आहे. मग एका घरी मुक्कामाला थांबल्यानंतर त्या घरच्या स्त्रियेच्या मनामध्ये, माफी मागून बोलतो बरं का, चरित्रामध्ये आलेलं आहे, स्त्रियेच्या मनामध्ये काम वासना निर्माण झाली आणि त्या स्त्रियेनं सज्जन कसाई बाबाकडे इच्छा व्यक्त केली, मला तुमच्याकडून मुलगा पाहिजे. ते संत होते. जाई हो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो. आज एक बातमी आली बघा, एक महाराज गेला जेलमध्ये, आहे की नाही. आता काय असेल महाराज म्हणावं कसं, अवघड झाल्या गोष्टी, जाऊ द्या. ते म्हटले बाई आम्ही विष्णुदास तसे नव्ह, तू माझ्यासाठी आई आहेस. हिनं विचार केला, माझा पती घरी आहे, माझ्या पतीलाही घाबरतात, म्हणून मला नकार देत आहेत. दगड घेतला, नवऱ्याच्या डोक्यात घातला, जागेवर नवरा मारला. पदरचं सांगत नाही महाराज, चरित्र वाचून बघा. नवरा मारल्यानंतर परत आल्या, बाबा मी आता माझा पती मारलेला आहे, आता तरी माझी इच्छा पूर्ण करा. म्हणले तू बाई आहे का हाडळ आहे, स्वतःचा पती मारला, आता मी तुझ्या घरात 1 मिनिट देखील थांबू शकत नाही. तिच्या लक्षात आलं, तेल गेलं, तुपही गेलं. मग तिनं बोबाटा चालू केला, या बाबाने माझ्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, माझा नवरा मारून टाकला. प्रत्यक्षदर्शी पाहणाऱ्यांना तेच वाटलं, आहे की नाही. काय करणार महाराज, त्या राजानं लगेच निर्णय देऊन टाकला. आता सारखं नव्हतं जेलमध्ये सांभाळा, लगेच निर्णय दिला. म्हटलं या बाबाचे दोन्ही हात कापून टाका. दोन्ही हात गेले महाराज. आपल्यासारखा एखादा असता तर पंढरपूरला गेला असता का पुन्हा. एक वारकरी होते माझ्यासोबत बरं का, त्यांना ते पॅरालिसिस झाला, म्हणजे माझ्या ओळखीचे होते. आता येत नाहीत मंदिराकडे. काय देवानं आमचं चांगलं केलं म्हणते. कर्माचे भोग असतात बरं का ते, म्हणजे या जन्माचे नाही, मागच्या जन्मातले. तेच सांगतोय मी, केलेलं पाप फेडण्यासाठी कसं यावं लागतंय. ते हात तुटलेले घेऊन ये बाबा गेले, जगदीश्वराच्या चरणावर दंडवत घातलं. देवा अरे मी असं काय पाप केलं होतं की माझे हात गेले. धाय मोकलून रडू लागले. देव समोर उभा राहिला, सज्जन बाबा रडू नका, हे तुमचं या जन्मातलं पाप नाही, हे तुमचं मागच्या जन्मातलं पाप आहे. देवा माझं काय पाप आहे तरी मला सांगा. मागच्या जन्मात म्हटले तुम्ही एका ओट्यावर भजन करत बसले होते, तुमच्या समोरून एक गावरान गाय जात होती. गावरान म्हणतो बरं का मी, गावरान गाय बघायला राहिल्या नाही आता सगळ्या डुकराच्या वानाच्या गाई. त्यांच्या ओरड नेऊन ओळखायचं, डुकराचं ब्रीड आहे बरं का ते. तुमच्या समोरून एक गाय जात होती, तिच्या पाठीमागे तलवार घेऊन एक कसाई धावत होता. कशासाठी जात असेल तो? त्या गाईला कापण्यासाठी. ती जीवाच्या आकांताने धावत होती, तुमच्या समोरून गेली. तो कसाई तुमच्या जवळ आला आणि त्याने विचारलं, बाबा इथून एखादी गाय गेली का? तुम्ही नाही म्हणून सांगायला पाहिजे होतं. कधी कधी खोटं बोललं तरी पाप लागत नाही बरं का. एखाद्यानं जर विचारलं तुमच्या गावात दुकान आहे का, ह्याचं कळतं नाही, याला काय विचार सागर सांगायची गरज नाही, हे बरोबर लक्षात येते. आमच्या डोकी स्टेशनला आता मला दररोज अनुभव येतात. एक बेवडं उतरलं, म्हटलं ओ साहेब इथं हे मिळतंय का? ही सोडून सगळं मिळतंय. म्हणलं दूध आणू का म्हणलं तुला? पटकनी गाडी जाऊन बसला. म्हणजे खोटं बोललं तर पाप लागत नाही. इथं त्याने गाय सांगायला नाही पाहिजे होती की माझ्या समोरून इकडं गाय गेली, म्हणून त्याने गाय सांगायला नाही पाहिजे होती. त्याने सांगितलं, हे बघ अरे इकडं तर गेली, म्हटले अशी गेली, म्हटले दोन्ही हातानं ती गाय दाखवली. तो कसाही धावत पळत गेला, गाय धरून आणली, गाय कापली महाराज. पुढच्या जन्मात ती गाय जी होती ती बाई झाली, ती पत्नी झाली. तो कसाई तिचा नवरा झाला आणि हे सज्जन कसाई बाबा ते सज्जन कसाई झाले. आणि त्यांचे हात जाण्याचं कारण काय होतं? त्या बाईनं दगड घालून नवरा मारला, तिचं पाप तिनं जे घडलं होतं ते तिनं फेडण्यासाठी ते आला होता, त्याला मारला. आणि सज्जन कसाई बाबाने 2 हाताने गाय दाखवली होती म्हणून त्यांचे 2 हात गेले. केलेलं पाप फेडण्यासाठी माणसाला पुन्हा जन्माला यावं लागतं. विठ्ठल विठ्ठल. दुसरं कारण मी
सांगितलं होतं पाप वासना. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेची अंगे झाले हरिरूप. हा नाथ महाराज सांगतात जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. ही वासना माणसाला कशी जन्माला घालते. हा रोहिदास महाराजांच्या संदर्भात एक सांगितलं जातं बरं का, की रोहिदास महाराजांना त्यांच्या शिष्याने त्यांच्या अंतकाळी त्यांना जोड आणून दिला. जोड आणून दिला. जोडा आता चालता येत नाही, जोडा घालायचा कसा, चालता येत नाही. जोडा दिवळीमध्ये ठेवला. हा आणि त्यांचा अंतकाळ जवळ आला आणि त्या जोड्याकडे त्यांनी पाहिलं. अरे 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 या जन्मात हा जोडा घालायचा राहून गेला. वासना जोड्यात गुंतली, पुढच्या जन्मात चांभाराच्या जन्माला यावं लागलं. विठ्ठल विठ्ठल. जड भरत राजाचं प्रसिद्ध उदाहरण आहे, सांगू का? तुम्हाला माहित असेल पण यांना माहित नाही ना. जड भरत राजा राज वैभव भोगलं आणि अचानक वैराग्य निर्माण झालं. आता काय करायचं? आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन सोडावेगी तोडावेगी. हा देव पहावया करी हो सायास, न धरी आस नाशिवंत. देव मिळवण्यासाठी हा जडभरत राजा राजवैभव सोडून दिलं, वनामध्ये गेला. हा मस्त रात्रंदिवस भजन करू लागला. सगळं सोडून दिलं होतं. हा बायका लेकर धन संपत्ती सगळं सोडून आलता, भजन करत होता. एक दिवस पहाटे उठून नदीमध्ये स्नान करण्यासाठी गेला. हा पाण्यामध्ये डुबकी घेतली, रामकृष्ण हरी म्हणून डुबकी घेतली. वर आला तसं त्याच्या हातामध्ये वरच्या बाजूला ती एक हरणी, गर्भवती हरणी पाणी पित होती. तिनं वाघाची डरकाळी ऐकली. डरकाळी ऐकल्या ती घाबरून गेली आणि तो पाडस नदीमध्ये पडलं आणि ते त्याच्या हातात आलं. सगळं राजवैभव सोडून आलता, बायका लेकर सोडून आलता आणि त्या हरणात त्याचा जीव गुंतला. त्या हरणाचा त्यानं सांभाळ केला महाराज. हरिण हळूहळू मोठं होऊ लागलं, तसा याचा जीव जास्तच गुंतायला लागला. हा ती त्याचं हरण होतं. आपली हरणं कुणाचं पुण्याला असतंय, कुणाचं मुंबईला असते, कुणाचं कुठं असतंय, आहे का नाही? आपला हरणात जीव गुंतलेला असतो. बरोबर आहे, ते चुकीचं नाही महाराज. हरिण हळूहळू मोठं होऊ लागलं आणि याचा अंतकाळ जवळ आला. मग हा आला होता मरण चांगलं करण्यासाठी, देव मिळवण्यासाठी. याने जात असताना माझ्या मरणाचं कसं होईल, माझ्या मरणाचं कसं होईल, माझा उद्धार काय होईल का नाही, हा विचार करायला पाहिजे होता. परंतु हा मनामध्ये विचार करतोय मी गेल्यानंतर या हरणाचं कसं होईल, या हरणाचं कसं होईल. हरणामध्ये वासना गुंतली आणि काय झालं? तो जड भरत राजा हरणी गर्भा गेला. त्याला पुढच्या जन्मामध्ये हरणाच्या जन्माला जावं लागलं. अशी ही वासना जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. ही वासना माणसाला पुन्हा जन्म घ्यायला लावते. ही दुसरी उरी आहे. आणि आता शेवटची आणि तिसरी उरी कर्म. माणसाने केलेलं कर्म. आगा कर्मी जे उरावे, तीही सुख दुःखी फळावे, आणि तया ते भोगावया यावे देहा एका. मौली सांगतात तया ते भोगावया यावे देहा एका. ते भोगण्यासाठी माणसाला पुन्हा यावं लागतं. वाढवायचं का? ठीक आहे, संपित झालं. आता 8 तास घेतो बरं का. तया ते भोगावया यावे देहा एका. अव जीवाचं सोडा. देवाच्या बापाला कर्म चुकलं नाही. कोण देवाचा बाप? दशरथ राजा. दशरथ राजाला कर्म चुकलं नाही. तो श्रावण बाळ आपल्या आई वडिलांना तीर्थयात्रेला घेऊन जात असताना दशरथ राजाकडून चुकून घडलेलं कर्म, दशरथ राजाकडून चुकून त्या श्रावण बाळाला बाण लागला आणि त्या श्रावण बाळाच्या आई वडिलांनी शाप दिला. काय शाप दिला? राजा, आम्ही मरत असताना जसं आम्ही पुत्र शोकामध्ये मरतोय तसं तू देखील मरत असताना पुत्र शोकामध्ये मरशील. तू जात असताना एकही पुत्र तुझ्या जवळ नसेल. देवाच्या बापाला कर्म चुकलं नाही. आपलं काय कथा आहे महाराज, ऐक नाही? अहो देवाच्या बापाला सोडा, देवाला चुकलं नाही. आता संपितो बरं का. देवाला चुकलं नाही, रामाला चुकलं नाही कर्म. काय झालं? प्रभू रामचंद्रांनी मगाशी झालं तो विषय संपला. रावणाचा उद्धार करून आले. आल्यानंतर सीताई साहेब जवळ होत्या का? कुठे गेलत्या? कुठे गेलत्या? तिकडे वनामध्ये. कुणी पाठवलं होतं? एका परटाच्या माणसानं बोलला होता काहीतरी, आहे का नाही? आता तुम्ही रामायण उकळून पेलेले आहे तर एवढं मोठा रामकथा झाली ना राव, आहे का नाही? जो मला विषय सांगायचा नाही. अश्वमेध नावाचं यज्ञ करायचं ठरवलं प्रभू रामचंद्रांनी. यज्ञ करायचं ठरल्यानंतर मग यज्ञाला पती पत्नी सोबत पाहिजे. आता सीताई साहेब तर जवळ नाहीत. मग आता काय करायचं? काय करायचं महाराज? काय करावं लागतंय?
ब्राह्मणाने सल्ला दिला, सोन्याची सीता आईसाहेब बनवा, आहे का नाही, आणि पूजा करा, आणि ती सीता ब्राह्मणांना दान करा. हे पुण्यकर्म, हे पुण्याचं काम आहे. सीता आईसाहेब सोन्याच्या बनवायच्या, मूर्ती बनवायची, पूजा करायची, आणि ते ब्राह्मणांना दान करून टाकायचं. ठीक आहे म्हटले. आता तो सर्व गुण संपन्न जगाचा मालक, काय सोन्याची कमी असेल का महाराज? हा, दररोज सोन्याच्या सीता आईसाहेब बनवायच्या, दररोज पूजा व्हायची, आणि ब्राह्मणांना दान करून दिलं जायचं. हा यज्ञ चालला किती दिवस? 16,108 दिवस. किती? 16,108 दिवस हा यज्ञ चालला. आणि पुढच्या जन्मामध्ये देवाला या कर्माचं फळ भोगावं लागलं. कृष्ण अवतारात किती बायका? 16,108 बायका. म्हणजे देवाला कर्म चुकलं नाही, देवाला कर्म भोगण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागला. जीवाची काय कथा आहे महाराज? म्हणून या 3 कारणामुळे माणसाला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. हा, पाप, कर्म आणि वासना. परंतु तुकोबारा म्हणतात, तुका म्हणे हरी काही उरोने देउरी. ही कारणच या उऱ्या शिल्लक ठेवत नाहीत म्हटले. ज्यांनी देव मिळवला ना, ज्यांनी हृदयामध्ये देवाला बसवलं, साठवलं, त्यांच्या जीवनामध्ये या उऱ्याच तो शिल्लक ठेवत नाही. हा, त्यामुळे कुठली उरी शिल्लक नाही. पाप जात आहे. नाम संकीर्तन साधन पैसोपेन जळतील पापे जन्मांतरी, पाप निघून जातात. वासना, तुका म्हणे अवघी आवरिली वासना, आता नारायणापासून या. ज्यांच्या वासनेमध्ये आता नारायणच आहे, ते नारायण स्वरूप होतात महाराज. आणि तिसरं काय सांगितलं होतं? कर्म. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. त्यांची सरली गेरझार, झाला सफल व्यापार. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.